सकाळचं सत्र या पट्ट्याने गरसवला बरसवला आणि षटकारांची आतिषबाजी करत मॅन ऑफ द मॅचचा बाणकर देखील राहिलाय. दुसऱ्या बाजूला बुबिन बॉलिंग ट्रॅक वर आपण पाहिलं तर दानिश इसारी बैलांच्या मध्ये दाखल डॅनी बुरून ज्याची ओळख आहे. पहिला बॉल ज्याच्यावरती फटका खेळायचा प्रयत्न मालकामध्ये पंच केलाय. इब्राहिम भाई त्या ठिकाणी दाखल आहेत. महत्वाचे धाबा रोखल्यात. एक धाबा गोठली गेली आहे. एका धाब्यात जबाबदार बांधलाय. सगळंच श्री गणेश या ठिकाणी केला गेलाय. कुठे ते पाहायला गेलं तर सुरुवात तिथे केली. नेक्स्ट बॉल थोडासा लाईट बरकटताना पाहायला मिळेल. डोचा कॉल येतोय. समजा त्याचा चेंडू टाकावा लागेल. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगल्या पैसे करायचा प्रयत्न केला जातोय. इक्बाल बैजूंच्या माध्यमातून महत्वाचे धाबा रोखण्याचं काम आपल्या संघाकरता केलं जात आहे. अब्दुल कादरी सगळं ज्याचा धाबा करता सगळं आज सातत्याने खेळपट्टीवरती क्रिकेट हा खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत असतात. सगळ्या विजेचे डोक्याचा प्रयत्न बॉलिंग पाकते पहिलं शतक जबाबदारीने गोलंदाजी करायचा प्रयत्न दानिश बिपिन आता मात्र थोडासा वेगाने चेंडू टाकला. लाईन भरकट आहेत. जवळपास 5व्या ते 7व्या स्टंपच्या दिशेने चेंडू फेकला गेला. समांतर हात आव्हांतर धावसंख्येत भर मात्र केली जाईल. 1+1 2 धावांची भर या ठिकाणी केली गेली आहे. बिपिनच्या माध्यमातून मोठा फटका प्रयत्न चेंडू अडकला. एकच धाव या ठिकाणी मिळणार आहे. तेवढे म्हणतात एक धाव घेऊन स्थिरता आलेली पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक मध्ये पुन्हा एकदा बैजनाच्या आपण पाहतोय. अप्रतिम मॅच बॉल थोडासा बॅटची काढायला लागले. परेश ढगावले लोवर कडे आपल्याला पाहायला बनली. त्यानंतर एक धाव त्या ठिकाणी जरूर घेतली गेली आहे. तर क्रिकेट आपण पाहतोय महाराष्ट्र बैडमिंटन टुर्नामेंट 2026 त्याचा रणसंग्राम महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. 100 रुपयातील बॅचेस त्याच्या माध्यमातून देखील चांगल्या स्पर्धेचं आयोजन आपल्या समाज माध्यमांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि ड्रम क्रिकेट मधील एक दिबाकेदार सोहळा दिबाकेदार मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटक ज्याच्यावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तो संघाची धावसंख्या 9 धावा फलकावरती बनवल्या गेल्यात. 9 धावा स्कोर बोर्डवरती बनवल्यात. दुसरं षटक आता करता बॉलिंग पाकवरती बांधकाम अब्दुल कादर चिपळूणच्या माध्यमातून शाहरुख बदमान बॉलिंग ट्रॅकवरती दाखल. ऑन स्ट्राईक वरती मुबीन खेळाडू एक्सपिरियन्स कॅम्पर ऑन स्ट्राईक मध्ये. पहिला बॉल थोडासा शरीरापासून लांबचा चेंडू टाकला. व्हाईट बॉल आहे. 1+1 2 धाबांची भर केली गेली. डबल डिजिट मध्ये संघाची स्थिती आहे. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर 11 धाबा धावफलकावरती. व्हाईट बॉल आलाय. 12 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळी मध्ये चांगली गोलंदाजी आहे. चकबा जोड केला. एक्स्ट्रा उद्ध्वस्त फर्निचर फ्रॅक्चर यू मिस आय डेफिनेटली फलंदाजीत बुपेन पाकपी दगावत असतील. पहिला धक्का या ठिकाणी पत्र दिला गेलाय. शाहरुख बदमान बॉलिंग ट्रॅकमध्ये दाखल. चांगली कामगिरी आपल्या संघाकरता महत्वाची विकेट सलामीर जोडी पोहण्यात यश आलाय. मोठा फटका यावेळी मात्र स्वागत केले या चेंडूवरती. नवीन बॅटर्स मैदानाच्या मध्ये आले आणि षटकार देखील ठोकला. स्वॅग से करेंगे सबका स्वागत म्हणत तिथे षटकार ठोकण्याची कामगिरी पत्र केली होते. देखील चांगला फटका. पुन्हा एकदा कडक आहे. ये बंदा बेधडक आहे. रकलट मैदानाच्या मध्ये आला. षटकार ठोकला. तो भिडतोय. तो सांगतोय इथं खरी सुरुवात आहे. मार्केट अजून मला गाजवायचं आहे आणि त्याकरता सुरुवात केली जाते. षटकारांची आतिषबाजी मात्र पाहायला मिळते. पुन्हा पुढचा चेंडू वेगाने टाकलाय. असा वेगाला प्रत्युत्तर देत असताना हलक्या पद्धतीने पंच केला. स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळेल. एक धाव घेतली आहे. शोहेब आता मात्र ऑन स्ट्राईक मध्ये आहे. सध्याच्या 17 मध्ये शोहेबच्या बॅटमधून षटकार चौकार आपण पाहिलेत. तर तो आता या मॅच मध्ये थोडंसं संतुलन ठेवून खेळताना पाहायला मिळतोय. एका पद्धतीने पंच केलाय. एक धाव जरूर घेतली जाईल. एका बाजूवरती समाधान बांधलाय. दुसरं षटक आपण पाहिलं प्रगती पथावरती अद्यापर्यंत शेष आहे. सगळ्याची स्थिती देखील आपण पाहिजे 25 धावा यामध्ये देखील सगळ्या चेंडू खेळायचा प्रयत्न थोडसा केलाय. चिबोडाचं काम कबर करण्याचं काम झुलेच्या पद्धतीने केलंय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. रायझिंग स्टार चिपळूण आणि आयान 11 बोईसर टॉस केले यावं. यापुढे नवा मॅच असेल रायझिंग स्टार्स चिपळूण आणि आयान 11 बोईसर. आयान 11 बोईसर चला आपण टॉस करता या.
बॉलिंग ट्रॅक मध्ये आपण बघतो विरोध बुद्धनीला आपण पाहतो दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी कधी घेताना आपल्याला पाहायला भेटेल. 9:30 पर्यंत डोसा कॉल असेल थोडस लाईन भरकडून चालणार नाहीये. सगळ्या चेंडू हाताळावा लागणारा वेगवान चेंडू टाकताय परंतु लाईन भरकडून चालणार नाहीये. बॉलिंग ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा विरोध बुद्धनी बॉलिंग मार्क मध्ये दाखल ऑन स्ट्राईक मध्ये सेकंडला आपण पाहतोय सगळा फटका खेळलाय. चेंडू अडवण्याचे काम केलं जाईल. एक धाव घेतली जाईल. एका धावेतील समाधान शोहेब ऑन स्ट्राईक मध्ये बैठण्याच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या स्कोरबोर्ड होती 30 धावा अद्यापर्यंत बनवले गेलेत. सगळं क्षेत्ररक्षणात महत्वाचे धाबा रोखण्याचे काम केले गेले. विद्वान यांच्या माध्यमातून धाबा रोखण्याचं काम केलंय. सगळं क्षेत्ररक्षण बनावं लागेल. हो थोडासा बॅकफुट वेगळे पायातील चेडू होता. थोडासा पंच करायचा प्रयत्न एक धाव बीत एका धावेतून समाधान पाडलं होतं. जुरेद विद्यार्थीला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक मध्ये चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून त्यांना पाहायला मिळतं. वेगवान चेंडू टाकला जातो. ब्लॉक स्वरूपातील चेंडू टाकले जात आहेत. जड मध्ये चेंडू टाकले जात आहेत. हात खोलण्याची संधी पुढे फलंदाजाला मात्र दिली जात नाहीये. धावसंख्या स्तरावलेली पाहायला मिळते. 32 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पुन्हा एकदा दाखल बांधकाम अब्दुल कादर चिपळूणच्या माध्यमातून उलटाच प्रकारचा चेंडू चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. जाळं विणलं आणि जाळ्यामध्ये मोठा मासा गळायला लागतोय. शोहेब ज्याने सकाळचं सत्र गाजवलं होतं षटकार चौकात टोकले होते तो शोहेब बॅटमध्ये दगड असणार आहे. धावसंख्या स्थिर 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. विकेटच्या पत्राला चांगल्यापैकी झेल टिपण्याचं काम इक्बाल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. धावगडाचा प्रयत्न इथे देखील काय घडलंय देखील आपण व्हाईट बॉल आहे आणि आता 3 धाबा गडीकडे पत्र जरूर घेतले जातील. 3 धाबा खात्यामध्ये ऍड केल्या गेल्या. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाबा हे कुठेतरी चिपळूण संघाला रोखायला लागणार आहेत. एक्स्ट्रा धाबा इथे येताना पाहायला मिळतील. चांगला चेंडू आहे. अप्रतिम चेंडू टाकण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण यष्टिरक्षकाच्या भूमिकेत देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. अप्रतिम कामगिरीकडे पत्र केलं जातोय. थोडस षटक क्रमांक आपण पाहिलं तर 2 षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपुष्ट 3 षटकाच्या समाप्तीनंतर सध्याची धावसंख्या 37 धावा फलकावरती बनवल्या गेल्यात. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी कोणाच्या खाद्यपत्र दिली जाते देखील पाहणं गरजेचं असणार आहे. जुनेद इस्रायलीला ताबडतोब केले गेले शेवटचे षटक हाताळण्याकरता ओरम क्षेत्रामध्ये देखील आपण पाहतो. जुनेदचं नाव युवा टॅलेंटच्या यादीमध्ये चर्चेत आहे आणि ओरम मध्ये देखील आपण पाहिलं तर पहिला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख बाबरपेच्या भूमिकेमध्ये सातत्याने गोलंदाज चर्चेत राहिलाय तोच जुनेद इस्रायली मध्ये दाखल. चिपळूण तालुक्याचं नाव अगदी रत्नागिरी जिल्हा मुंबई विभागामध्ये देखील या गोलंदाजाने मोठमोठ्या दिग्गज खेळाडूंसोबत ओरम क्षेत्रामध्ये केले आहे. तोच जुनेद इस्रायली मध्ये दाखल. 37 धावा 37 धावा फलकावरती असेल. शेवटचे षटक आहे ज्याच्यावरती प्रतिस्पर्धी संघ अर्थात चिपळूण संघाला टार्गेट मिशन आणि व्हिजन देण्यात येणार आहे. शेवटचे षटक या 6 शेड्यूलमध्ये कितपत धावा बनवल्या जातील रत्नागिरी संघाच्या माध्यमातून देखील पाहण्यासारखा. बॅटर्स डावखुरा फलंदाज आपण पाहिलं तर काही प्रयत्नांच्या मध्ये दाखल आहे. वेगवानचे बदलण्याचा प्रयत्न आहे. भेरधाव चेडीची संख्या डॉट बॉल आहे. मग यावेळी देखील थोडासा प्रकार व्हाईट बॉल येतो. बुस्टर एक्स्ट्रा दाखल आहे. दिशा खराब तो दशा खराब. पंच केला चांगलं क्षेत्ररक्षण आहे. कमालीचं काम आणि बेल येतं काम. विकेटचं पतन कैफला केलाय. टाटा बाय बाय पॅक्टरी दगावट इम्रान भाई यांच्या माध्यमातून कमालीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. दर्जेदार बॅच अब्दुल कादर चिपळूण या नावाकरता संघ सातत्याने चर्चेत राहिलाय आणि बराच काळ या क्रिकेटच्या पटलावरती संघाने दिलाय. अगदी खूप काळ क्रिकेट करता वर्चस्व असणारा संघ आहे आणि जो चिपळूण विभागातून रत्नागिरीमध्ये आपला खेळ दाखवण्याकरता दाखल आहेत. बरेचसे आपण पाहिजे एजेड पर्सन एजेड खेळाडू देखील परंतु त्यांचा देखील खेळ चांगला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल येतोय. बुस्टर रिक्षा दाखल. यावेळी आपण त्यांचा डॉट बॉल येतोय. दुर्दार चेंडूची सांगता केली गेली. झिरो दिसता आली. स्लोअर प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. फसवा चेंडू त्याच्यावरती विकेटचं पतन आहे. पकडलाय झेल. संपवलाय फलंदाजा खेळ. सकलन देखील पाठवून आउट.
हा डिसिजन ज्याप्रमाणे पाहायचे असेल रायझिंग स्टार सपोर्ट बदाब अय्यान 11 बोईसर संघ दरम्यान टॉस देखील केला गेला आणि बोईसर संघ आपण नाणेफेक जिंकल्याचा आपला निर्णय आमच्यापर्यंत येईल. बोईसर संघ एकदा पडदा दैतांच्या दुसऱ्या बद्दल साबरामध्ये रगतदार बहादूर साबरा पाटील सपोर्ट बराबर रत्नागिरी कडे आपल्याला साबरा पाहायला भेटतोय. 0 दिवसांनी नेक्स्ट बॉल चांगल्या पद्धतीने डोक्याचा प्रयत्न वेगवान चेंडू टाकला गेला. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय आणि वाईट बॉल येतोय. 1+1 बेस्टोर एक्स्ट्रा जेणेकडे दाखल आहे. एक धाव सुरू होते. धाव घेण्याचा प्रयत्न ऍड केले गेले तर जास्ती धाव स्ट्राईक बघूयात. थोडासा बदल रत्नागिरी संघाने आता केलेला पाहायला भेटतोय. एक धाव घेतली दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघू. विकेटचं पठण एकदा विकेट आले. यासिर बाटल लगावून पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपुष्ट आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 44 धावा याकडे बनवल्या गेल्या. विजयाकरता 45 धावांचं आव्हान अब्दुल कादर चिपळूण संघाकरता असणार आहे. 24 चेंडू आणि 45 धावांचं पाठलाग या ठिकाणी करायचं आहे. कशापैकीच्या साबणा असतर कशापैकीच्या साबणामध्ये कलाटणी दिली जाणार आणि कशा पद्धतीने साबणामध्ये संघर्ष पाहायला मिळणार दोन्ही बाजूने देखील पाहण्यासारखा. बोईसर संघ आपल्या निर्णय आमच्यापर्यंत येईल. वेलकम बॅक पदापासून स्वरूपाचं स्वागत. पहिला इनिंग आपण पाहिला ज्याच्यामध्ये कुठेतरी रत्नागिरी संघाची धावसंख्या आपण करता 44 उभ्या केला. विजय करता 45 धावांचं पाठलाग या ठिकाणी करायचं. सलामीची जोडी जुडेट गोंदानी पावसा गेट मध्ये आपण पाहतो. दानिश इसानी आणि ट्रॅकमध्ये कैफ पहिला चेंडू हो 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 कमालीचा चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं गेलं. शॉर्ट बॉल आला. दुर्दैव चेंडूची सांगता पत्र केली होते. षटक प्रामुख्याने सकाळच्या सत्रात देखील हाताळलाय आणि या मॅच मध्ये देखील पलटवार देण्याची क्षमता घेऊन हा गोलंदाज उतरलेला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. देशभाव चेंडूची सांगता पत्र केली होते. अप्रतिम सामना एक बाजूला रत्नागिरीचा संघ एक बाजूला चिपळूणचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अल्ड्रामची स्पर्धा अल्ड्राम क्रिकेट टर्फ मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शिव रुद्रा टर्फ मध्ये ही मानाची स्पर्धा महाराष्ट्र ब्रेबँड टुर्नामेंट 2026च्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. स्ट्राईक मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. डावकुरा फलंदाज बॅटला सुरुवात काय डावकुरा गोलंदाज पुढचा बॉल बॅटची कडा जरूर लगावली होती. अगदी यष्ट्यांच्या नजदीकून ज्या पद्धतीने डोळ्याची पापणी लवते त्यापेक्षा चेंडू अगदी यष्ट्यांच्या नजदीक गेलेला पाहायला मिळाला. कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पुढाच प्रकारचा चेंडू लोअर पोर्टात होता. पंच केला. एक धाव घेतली गेली आहे. एका धावेवरती ते समाधान मानलं जाईल. धावसंख्येत मात्र जास्तीचे धाबा पडत नाही. रोख लगवण्याचं काम करत होते. संघाची स्थिती फक्त 2 धाबा पद्धती पाहायला मिळतील. छोटाच प्रकारचा चेंडू आहे. पुरेपूर वापर केलाय. फुल टोल वसूल केलाय. पॉवरफुल वंडरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल षटकार 6 धाबा खात्यामध्ये ऍड केले जातील. उलटाच प्रकारचा चेंडू टाकला तर समाचार हा पुरेपूर घेतला जाईल. पुरेपूर समाचार घेतला गेला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पुलटाच प्रकारचा चेंडू आहे. पंच केलाय. थोडासा शोएब जास्तीचा इंटरेस्ट दाखवला गेला आणि इथे एक धाब खात्यामध्ये ऍड जिक्र केली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्ट आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची स्थिती 9 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. 9 धाबा धावफलकावरती बदलल्या गेल्या.
45 धावांचं आव्हान आहे. विजयाकरता अजून देखील 18 चेंडू 36 धावांचं पाठलाग त्या ठिकाणी करायचं आहे. बॉलिंग पाकमध्ये दुसरे षटक यासिनला आमंत्रित केले गेले. तो करावं लागेल. बहिरत कॅदर करावी लागणार आहे. व्हाईट बॉल येतो. बेस्टोर एक्स्ट्रा दाखल अतिरिक्त धावसंख्या बर केली गेली आहे. एक धावेत बर केली जाईल. 10 का दम 10 धाबा स्कोर बोर्ड वरती. पुन्हा एकदा डोटचा कॉल येतोय. थोडासा लाईट बरकटताना गोलंदाज पाहायला मिळतोय. कुछ लोग निकर जाते हैं, कुछ लोग बिखर जाते हैं. आपको बिखरना नहीं है, बिखर के जाना है. यासिन कुठेतरी बरकटताना पाहायला मिळतोय. थोडासा प्रयत्न करावा लागेल. चांगला चेंडू टाकावा लागणार आहे. व्हाईट बॉल ना मुडना ना ऐसी गलती बद करना. पुन्हा त्याच चुका यासिनच्या बाध्यपत्र मात्र होताना पाहायला मिळतील. व्हाईट बॉल येतोय. सध्या तिसरी आपण 12 धाबा धावपलकावरती पदकले गेलेत. चांगला फटका स्टेटच्या दिशेने. दे धडक दे घुमा केवला आउट ऑफ दी पार. षटकार जोडेच्या बॅट मधून पुन्हा एकदा वाघासारखी खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार ठोकलाय. 18 धावा धावपलकावरती आहेत. उलटाच प्रकार चेंडू आडव्या पट्ट्यामध्ये चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय. सीमेच्या दिशेने ट्रॅव्हल केलाय. हाय बाय करत हाय काय गाय काय. षटकार बाळल्याशिवाय मजा येत नाही. झुलेत विंदानी पुन्हा एकदा जुना खेळ या क्रिकेटच्या पटलावरती दाखवताना पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल फटकेबाजी पैठणीच्या आतमध्ये केली जाते. षटकार ठोकण्याची कामगिरी जुलेत विंदानीच्या बाध्यपत्र आपण पाहतोय. संघाची स्थिती उंचावली जाते. 25 धावा धावपलकावरती बनवले गेले. दुसऱ्या षटकात आक्रमण चिपळूण संघाच्या बाजूमधून पुन्हा एकदा चांगला फटका. मस्त कळा दस्तक देत चेंडू मात्र सीमारेखा पार. कडक मला फटका. नोटचा कॉल येतोय. 7 धावा बोनस ग्रुपमध्ये ऍड केले जाणार आहेत. जुडेद बिद्दानी काय कमालीचा खेळ. शेर की झलक सबसे अलग. यावेळी मात्र सकलटने मात्र कुठेतरी या वेगाला थांबवलेला पाहायला मिळतोय. विकेटचं पतन आहे. एक अति झेल त्या ठिकाणी हवाई सफरच्या स्वरूपामध्ये घेतलेली पाहायला मिळते. बगेन बॅटर्स बैजनाच्या आतमध्ये इब्रान भाई बैजनाच्या आतमध्ये दाखल असतील. धावसंख्या आपण पाहतो स्कोर बोर्डवरती धाबा 31 धाबा धावपलकावरती पाहायला मिळतात. एकदा एक धाबा धावपलकावरती ऍड केले गेले. 32 धाबा धावपलकावरती. दुसरे षटक अजून देखील प्रगती पथावरती आहे. सगळा फटका खेळा वेगाने स्ट्रोकच्या पैकी एक धाव घेतली जाईल. धावसंख्या आपण पाहतो 33 धाबा स्कोर बोर्डवरती. याचे दुसरे षटक अद्यापपर्यंत शेष आहे. दानिश ऑन स्ट्राईक वरती आहेत. 33 धाबा बनवल्या आहेत. फटकाचा प्रयत्न थोडासा हलक्या पद्धतीने पंच केला. एक धाव घेतली आहे. तितकं चांगली कनेक्टिव्हिटी मिळाली नाहीये. 34 धाबा धावपलकावरती बनवल्या. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 12 चेंडू विजयाकरता 11 धावांची आवश्यकता अब्दुल कादीर चिपळूण संघाकरता असणार आहे. अप्रतिम सामना. थोडासा पलटवार आता मात्र केला जातो. मॅच मध्ये बनवलाय. आपल्या संघाला फ्रंटफूट वरती चिपळूण संघाने पुन्हा एकदा आणलेला पाहायला मिळत आहे. इब्रान कोची डाउनस्ट्राईक गेट मध्ये स्ट्राईक गेट मध्ये आपण पाहिलं तर डॅनीला आपण पाहतोय. आडव्या पटामध्ये फटकाचा प्रयत्न. एक धाव घेतली जाईल. 35 धाबा धावपलकावरती बनवल्यात. 11 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. 10 धाबा तुम्हाला बनवायचा. चांगला फटका एकदा प्रयत्न केला गेला तर एक धाव घेतली जाईल. 36 धाबा धावपलकावरती बनवल्यात. दादीची साधी पुढे एकदा ऑन स्ट्राईक वरती बॉलिंग ट्रॅक मध्ये गोलंदाज. पुढचा बॉल कडकवाला फटका ठोकलाय. आउट ऑफ दी पार. आकाशाला गबस निघालात. षटकार ठोठवलाय. कडकवाला फटका. षटकार एकदा वेगाने फटका खेळला. वेगवान स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये थांबवू शकत नाहीये. फटक्यात आहे दार. बैठील धाबा 4. तो होगी बेडतडी पार. सलकार येतोय आणि सामना या ठिकाणी अब्दुल कादीर चिपळूण संघ सलग दुसरा सामना या ठिकाणी विजय होताना पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन बॉईज. अप्रतिम बॉस आपल्या या ठिकाणी आपण पाहिला. चांगला खेळ दाखवण्याचं काम केलं आणि या मॅच